9 महिन्याच्या बाळापासून तर 2 ते 3 वर्षाच्या लहान मुलापर्यंत सर्दी झाल्यानंतर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हे आज आपण बघणार आहोत। ही व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी एक गोष्ट क्लिअर करते, मी कुठल्याही प्रकारची डॉक्टर वगैरे नाही, मी स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला ही इन्फॉर्मेशन शेअर करत आहे। लहान मुलांना जेव्हा सर्दी होते ना, तर सर्दी कमी करण्याऐवजी ती वाढणार कशी नाही ही काळजी आधी घेणं खूप गरजेचं आहे। पहिली गोष्ट म्हणजे जे बाळाला आपण पाणी प्यायला ठेवतो ते खूप प्रमाणात, जास्त प्रमाणात थंड असायला नकोय। वातावरणामध्ये पाऊस असल्यामुळे खूप थंडावा असतो, जे पाणी तुम्ही प्यायला ठेवता बाळाला ते ऑलरेडी खूप थंड असतं, त्याच्यामुळे बाळाला पाणी हे गरम करून ठेवायचं आहे। जास्त गरम पण नाही आणि जास्त गार पण नाही, असं कोमट पाणी बाळाच्या बॉटलमध्ये ठेवायचं आहे। त्याच बॉटल मधलं पाणी बाळाने पिलं पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे। आता दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला खायला काय काय द्यायचं आहे। खायला देताना बाळाला सफेद भात, दूध चपाती, दूध भात किंवा मग दूध बिस्किट हे पदार्थ पूर्णपणे अवॉइड करायचे आहे, पूर्णपणे कमी म्हणजे द्यायचेच नाहीये। भातामध्ये कार्ब असतं आणि जर तुम्ही निस्ता भात, कोरडा भात म्हणजे जो सफेद भात असतो किंवा दूध भात असतो, दूध चपाती असते, जर ते तुम्ही बाळाला खायला दिलं तर बाळाची सर्दी जास्त वाढण्याची शक्यता असते। आणि जर तुम्ही दूध बिस्किट जर बाळाला देत असाल तर दूध बिस्किट दिल्यामुळे बाळाला कफ होण्याची खूप जास्त शक्यता असते, त्याच्यामुळे हे पदार्थ पूर्णपणे अवॉइड करायचे आहे। म्हणून द्यायचं काय काय आहे बाळाला, तुम्ही डाळ पाणी देऊ शकता, तांदूळ हे खूप कमी प्रमाणात घेऊन त्याच्यामध्ये डाळ जास्त टाकून अशी डाळ खिचडी तुम्ही देऊ शकता। उपमा, वेगवेगळ्या प्रकारचे उपमा बनवून देऊ शकता की जे गरम गरम, जे बाळाच्या घशाला असे काही गरम पदार्थ की ज्याने बाळाच्या घशाला आराम पडेल असे पदार्थ तुम्हाला द्यायचे आहे। दुसरी गोष्ट म्हणजे फळं कोणते कोणते द्यायचे आहे आणि कोणते द्यायचे नाहीये। जी जास्त रसाळ फळं असतात, मग डाळिंब असेल, सफरचंद असेल किंवा मग आता पावसाळ्यामध्ये सीताफळ जास्त येतात, अशी रसाळ फळं बाळाला देणं पूर्णपणे अवॉइड करायचं आहे। केळी तुम्ही बाळाला देऊ शकता, पण इलायची केळी द्यायची आहे, ज्या मोठ्या केळी असतात ते द्यायच्या नाहीये, कारण की मोठ्या केळी जास्त पिकलेल्या असतात, त्या केळी देणं पूर्णपणे अवॉइड करायचं आहे। इलायची केळी तुम्ही बाळाला देऊ शकता। माझ्या बाळाला 8-9 महिन्याचा असताना सर्दी कफ झालेला, तरी पण मी तिला इलायची केळी खायला द्यायची, तर त्यांनी मला असं काही जाणवलं नाही का तिचा कफ जास्त वगैरे वाढलाय, उलट सर्दी कमी व्हायला त्यांनी मदत होते। केळीमध्ये, इलायची केळीमध्ये असे काही इन्ग्रेडियंट असतात की त्यांनी सर्दी कमी व्हायला मदत होते। त्याच्यामुळे जर तुम्हाला द्यायचीच असेल तर फळं द्यायचं, बाळ नुसतं फळं खात असेल तर तुम्ही बाळाला इलायची केळी देऊ शकता। चौथी गोष्ट म्हणजे काळजी घ्यायची, तर बाळाचा सर्दी झाल्यामुळे घसा खूप दुखत असतो आणि त्या घसा शेकवण्यासाठी तुम्ही बाळाला गुळ पाणी देऊ शकता। ते गुळ पाणी गरम करून दिवसातून 2-3 वेळा सिप सिप करून चमच्याने बाळाला प्यायला द्यायचं आहे, त्याने बाळाचा घसा शेकतो आणि सर्दी कमी व्हायला मेन म्हणजे मदत होते। घरगुती उपचार काय काय करायचे सर्दी कमी करण्यासाठी, तुम्ही बाळाला स्टीम देऊ शकता किंवा मग व्हिक्सची वाफ देऊ शकता। व्हिक्सची वाफ मी माझ्या आत्ताच 2-3 दिवसापूर्वी माझ्या बाळाला सर्दी झालेली, तर व्हिक्सची वाफ देऊनच मी माझ्या बाळाची सर्दी कमी केली। परंतु ही वाफ देताना बाळ बर्न होण्याची शक्यता असते। दोघांच्या निगराणीमध्ये तुम्ही जर मम्मी पप्पा असेल, दोघांच्या साह्याने बाळाला व्हिक्सची वाफ देण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण की मशीनच्या स्टीमनी काय होतं त्याच्यामध्ये आपल्याला व्हिक्स टाकता येत नाही, मग पातेल्यामध्ये पाणी गरम करून ती वाफ जमवून मग ब्लँकेट घेऊन अशा पद्धतीने मी माझ्या बाळाला वाफ देण्याचा प्रयत्न करायचा। ही पूर्णपणे दोघांच्या निगराणीमध्ये हे करायचं आहे जर तुम्हाला बाळाला वाफ द्यायची असेल तर, कारण की यांनी खूप ऍक्सिडेंट होतात, बाळाला चटकण्याची खूप शक्यता असते, कारण की वाफ घेताना बाळ खूप रडत असतं। हे जर तुम्ही दोघं असेल तर दोघांच्या साह्याने तुम्ही बाळाला स्टीम देऊन म्हणजे व्हिक्सची वाफ देऊ शकता। प्रकारचे बाजारामध्ये स्टीमर येतात, ते स्टीमर आणून तुम्ही बाळाला त्याच्यापर्यंत तरी दिवसभरातून एकदा तरी स्टीम द्यायची आहे, त्यांनी सर्दी कमी व्हायला खूप मदत होते। दुसरी गोष्ट म्हणजे जर बाळाला खूप जास्त प्रमाणात सर्दी आणि खोकला हे बरोबरच येत असेल, सर्दी खोकला आणि ताप येत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाचे औषधं चालू करून द्यायचं आहे, कारण की जर जास्त वाढत बसलं तर बाळाला कफ जास्त होतो आणि मग जास्त सर्दी लांबते, 7-8 दिवस सर्दी कमी होत नाही। डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाचे तुम्ही औषधं चालू करू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळची झोपताना ज्यावेळेस बाळाला झोपायला घेतात त्यावेळेस सर्दी असेल तर बाळाचं नाक पॅक होतं, त्याच्यासाठी तुम्ही नेझोक्लेअर वापरू शकता। रात्री झोपताना 2-3 ड्रॉप बाळाच्या नाकामध्ये टाकायचं, त्यांनी बाळाचं नाक ओपन होतं आणि बाळाला छान झोप लागते। झोप लागल्यानंतर पण बाळाचं नाक हे पॅक होतं, त्याच्यासाठी काय करायचंय, मी माझा हा स्वतःचा उपाय आहे, मी जो तिला 3-4 महिन्याचा असल्यापासून हे मी माझ्या बाळावरती करते। रात्रीच्या टायमिंगला झोपल्यानंतर आणि खूप नाकातून जर त्याचा घरघर आवाज येत असेल तर मी बाम किंवा विक्स हे बोटाला घेते आणि त्याला 10 ते 15 मिनिटं मोजून त्याला बाळाने बोटाने वास देते बाळाच्या नाकापाशी। नाकाला, तोंडाला किंवा छातीला बाम वगैरे असं काही लावायचं नाहीये, कारण की बाळ याच्यामुळे चुनचुन होते आणि बाळ खूप रडतं, त्याच्यामुळे हे लावायचं नाही, फक्त बोटावरती घ्यायचे आणि 10 ते 15 मिनिटं 10 ते 15 मिनिटं फक्त वास द्यायचा आहे। या वासाने सुद्धा बाळाची सर्दी कमी व्हायला खूप मदत होते। रात्रीच्या टायमिंगला माझं रात्री असं 12-1च्या टायमिंगला जर सर्दी असेल ना तर तिचं खूप नाक पॅक बंद होतं, तर मी
हा उपाय करते। हा उपाय नक्की करून बघा, याचा खूप इफेक्ट आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सर्दी चालू झाल्यानंतर आणि जर कफ व्हायला थोडासा चालू झालाय, जर असं मला वाटत असेल कफ व्हायला थोडीशी सुरुवात झालेली आहे, तर मी तिला एक प्रकारचा काढा बनवून देते। काढा हे सर्दीवरती खूप चांगलं काम करतं। 1 वर्षाचं, 2 वर्षाचं, 3 वर्षाचं बाळ असेल तर त्या बाळाला तुम्ही हा काढा देऊ शकता। मी माझ्या बाळाला, आता 3 वर्षाची माझी मुलगी आहे, तिच्यावरती हा काढा सर्दी झाल्यानंतर जर थोडा कफ व्हायला सुरुवात झाली आहे तर मी काढा तिला जरूर देते। या काढ्याने खूप इफेक्ट येतो। काय करायचं, दूध घ्यायचे, दुधामध्ये हळद टाकायची आणि थोडासा ओवा असा हे करून टाकायचा आहे। ओवा हा खूप मेन इन्ग्रेडियंट आहे। ओवाने खूप मदत होते बाळाची सर्दी कमी व्हायला। ओवा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये दालचिनी टाकायची आहे, मग त्याच्यामध्ये काळी मिरी आणि लवंगा हे कुटून 2 ते 3 अशा लवंगा टाकायच्या आहे आणि थोडंसं आलं टाकायचं आहे। ह्या गोष्टीचा जर तुम्ही बाळाला काढा दिला तर बाळाची सर्दी कमी व्हायला खूप मदत होते। ह्या कंटिन्यूस जर 3 दिवस हा तुम्ही काढा दिला तर लवकर नंतर 2-3 महिन्यानंतर, म्हणजे लवकर जर सारखी बाळाला सर्दी होत असेल तर सर्दी पण होत नाही, इतका हा इफेक्टिव्ह काढा आहे। हाही मी माझ्या बाळाला करून देता, हाही तुम्ही तुमच्या बाळाला करून देऊ शकता। करते रात्री बाळ झोपल्यानंतर 10च्या टायमिंगला मी आता एक इलेक्ट्रिक कपूर वाफ म्हणून असं एक इलेक्ट्रिक हे येतं, मशीन येतं, ते मशीन लावून द्यायचं आणि त्याच्यामध्ये कापूर आणि थोडासा ओवा टाकायचा। त्या ओव्याचे, त्या कापराच्या धुराने पूर्ण रूम मध्ये छान धूर तयार होतो, त्याने पण बाळाचं नाक ओपन व्हायला खूप मदत होते। आता हे उपाय आलेले आहे, हे इलेक्ट्रिकचं तुम्ही आणून लावून संध्याकाळच्या 10च्या टायमिंगला, झोपाच्या टायमिंगला तुम्ही हे रूम मध्ये लावू शकता। आणि पण खूप हे जर तुम्हाला ऑनलाईन हवं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स देते, अमेझॉनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते। उपाय करताय तुम्ही, सगळी काळजी घेताय, तरी पण बाळाची सर्दी कमी होत नाही। खूप जास्त छातीमध्ये कफ झालेला आहे तर बाळाला नेबुलायझेशन चालू करून द्यायचं आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने। जर छातीमध्ये जास्त कफ असला तर घरगुती उपचार करण्यापेक्षा नेबुलायझेशन चालू करून द्यायचंय, कारण की घरगुती उपचारांनी कफ झालेला असेल तर त्याच्यामध्ये 30 ते 40% काम करतं। कफ छातीमध्ये जास्त झालेला असेल, खूप जास्त खोकला असेल, सर्दी एकदम फार पिकलेली असेल बाळाची, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे, बाळाचं नेबुलायझेशन हे चालू करून द्यायचं आहे। कशी वाटली इन्फॉर्मेशन मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। सुजाता आयपन ह्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।